खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मोठी अपडेट घेऊन आलो आहे। पीक विमा 2024-2025 कधी जमा होणार, का जमा होणार आणि कसा जमा होणार याविषयी सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे। पीक विमा 2024 ची भरपूर शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहत आहे। अजूनही पीक विमा जमा न झालेले मोठे चिंतेत शेतकरी वर्ग आलेला आहे। सरकार पीक विमा आता कधी जमा करणार? लाडकी बहीणचा हप्ता जमा झालेला आहे। आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। पीक विमा संदर्भात आता रूल्स आणि रेग्युलेशन सरकार चेक करणार आहे। लाडकी बहीणमध्ये जर बघितलं तर भरपूर साऱ्या महिलांचे फॉर्म बाद झालेले आहे। तसेच आता याप्रमाणे पीक विमाचे सुद्धा सर्व फॉर्म बारकावे पाहणार आहे। यामध्ये खरंच शेतकऱ्यांचे अकाउंट आहे का, त्याचबरोबर आधार कार्ड अपडेट आहे का, त्याचबरोबर ई पीक पाहणी केलेली आहे का, आधार पॅन लिंकिंग आहे का, KYC अपडेट आहे का, अशा सर्व घोषणा सरकारने दिलेल्या आहे। आता या संदर्भात रूल्स आणि रेग्युलेशन लावायला सुरुवात केली आहे। पीक पाहणी जर केलेली नसेल तरी सुद्धा पीक विमा येणार नाही। त्याचबरोबर तुम्ही आत्ताचा पीक विमा भरला आहे का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा कंपन्या सरकारच्या आलेल्या पैशातून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करणार आहे। पीक विमा संदर्भातील सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे। पीक विमा लवकरात लवकर आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 15,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता ही रक्कम जी आहे पिकावरती आणि झालेल्या नुकसानीवरती आणि आपल्या जिल्हा, तालुक्या आणि गावावरती डिपेंड असणार आहे। आता पीक विमा सर्व राज्यामध्ये वेगवेगळा का असतो हा भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। कारण का बघा, जसं क्षेत्र असेल ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर ज्या ठिकाणी आता काही ठिकाणी जळगावमध्ये जर केळी असेल तर रत्नागिरीमध्ये दुसरं पीक असणार आहे, सोलापूरमध्ये वेगळं पीक असणार आहे, पिकाचं नुकसान वेगळं असणार आहे, पिकाचं उत्पन्न वेगळं आहे, दरडोई उत्पन्न या ठिकाणी प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। याच्यामुळे प्रत्येक पिकानुसार तफावत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आता पडताळणी प्रक्रिया कोण करणार आहे तर त्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यानंतर स्थानिक स्तरावरती आहे ग्रामसेवक, तलाठी आहे, तालुकास्तरीय कृषी अधिकारी आहे, कृषी मंडल अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आहे, या सर्वांच्या टीम्स याची पाहणी करून फॉर्म व्यवस्थित चेक करून सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत सुद्धा हे फॉर्म चेक केले जाणार आहे आणि हे फॉर्म व्यवस्थित चेक केल्यानंतरच आता पीक विम्याचे पैसे येणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की पीक विमा आता येताना KYC सर्व शेतकऱ्यांना करणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर KYC जर झालं असेल तर आता फार्मर ID सुद्धा महत्त्वाचा आहे, बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे आणि पीक पाणी आणि पीक आता बघा सरकारने सॅटेलाईट सर्वेसुद्धा केला आहे। ही गोष्ट शेतकऱ्यांनी नमूद करायची आहे। सॅटेलाईट सर्वेमध्ये जे पीक आहे आणि आपल्या ज्या नोंदीला जे पीक आहे हे एकच असणं गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी भरपूर अशी तफावत आढळली आहे, काही ठिकाणी फळबागा दिसत आहे आणि जर सॅटेलाईट सर्वे केला तर त्यामध्ये वेगळं पीक दिसत आहे। ही बाब सरकारच्या निदर्शनात आली आहे, त्याच्यानुसार आता पैसे वेगवेगळे आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, सरकारकडने जे काही आपण डेटा देत आहे हा ॲक्युरेट डेटा गरजेचं, नाही तर आपला पीक विम्याचा फॉर्म बाद होणार आहे। ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि नवीन पीक विम्याची अपडेट्स जाणून घेण्यासाठी, पीक विम्याची यादी बघण्यासाठी, आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे, आपला पीक विमा किती सँक्शन झाला आहे, हे सर्व आता PMFBY या पोर्टलवरती आहे। ही माहिती लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। त्याचबरोबर पीक विम्याची अपडेट जाणून घेण्यासाठी PMFBY पोर्टलवरती जाऊन OTP टाका, आपल्याला पूर्ण पीक विम्याची लिस्ट मिळेल। त्याचबरोबर आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।